रामकृष्ण हरी माऊली म्हणून 70 वर्षाचे वृद्ध असले तरी आणि 7 वर्षाचा मुलगा असला तरी एकमेकाचे पाया पडून माऊली म्हणणारी संत परंपरेपासून ते जय श्रीराम म्हणून एकमेकाला हाणामारी करणे, शया वतणे, मंदिर मस्जिद तोडणे, दंगे भडकावणे आणि एकमेकाचे जातीय द्वेष शिकवणे, राजकारण करण्यापर्यंत येऊन पोचलेला वारकरी संप्रदाय. आज भारतामध्ये ही विचारसरणी बदलत जाताना, वारकरी संप्रदायामधली घुसखोरी वाढत जाताना ही एक गोष्ट प्राकर्षाने दिसून येत आहे. हिंदू धर्मामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये जय श्रीराम म्हणून कुठं ना कुठं आतंक पसरवण्याचा प्रयत्न होतो का? जे मुस्लिम देशामध्ये अल्लाहू अकबर म्हणून जातीय धार्मिक तेढ निर्माण करून आतंक पसरवण्याचा प्रयत्न होतो, तेच आज जय श्रीराम म्हणून आपल्यातले वारकरी संप्रदायामध्ये आतंक पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत का? आणि महाराष्ट्राला जय श्रीरामने रामकृष्ण हरी माऊली म्हणणारी परंपरा, वारकरी संप्रदायच आज महाराष्ट्राचं रक्षण करू शकते आणि महाराष्ट्राला वाचवू शकते. आणि ह्या गायपट्ट्यातल्या बाबाबुवांना आणि गायपट्ट्यातलं जय श्रीराम गायपट्ट्यात वापस पाठवणं ही महाराष्ट्राची सगळ्यात मोठी आजची गरज आहे आणि वारकरी संप्रदाय टिकवण्याची सगळ्यात मोठी गरज आहे. नसेल तरी महाराष्ट्रासाठी आणि वारकरी संप्रदायासाठी सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आज वाजलेली आहे. रामकृष्ण हरी.